नमस्कार, मी अश्विनी. आज पारंपरिक लोणच्याची रेसिपी घेऊन आली आहे तुमच्यासाठी. यासाठी मी आवळे, लिंबू आणि हिरव्या मिरच्या असा 3 प्रकारातलं लोणचं करणार आहे. आणि ते लोणचं मी कच्च्या आवळ्यांचं करणार आहे. हे लोणचं कच्च्या आवळ्यांचं असून देखील वर्षभर टिकणारं होतं. हे लोणचं आपण कशा पद्धतीत करणार आहोत हे मी पुढे तुम्हाला दाखवतेच आहे. कच्चे आवळे, लिंब आणि हिरवी मिरची. इथे हिरवी मिरची साधारण जाडसर घ्यायची, त्यामुळे काय होतं की ती तिखटाला कमी असते. जर कोणाला वाटत असेल की आपण थोडंसं तिखट हवं आहे मला, तर ती तुम्ही जाड रेग्युलर मिरची पण घेऊ शकता. इथे मी मिरच्यांचे मोठे तुकडे करून घेतले आहेत, आवळ्यांच्या फोडी करून घेतल्या आहेत आणि लिंबाच्या फोडीसुद्धा. या लिंबाच्या फोडी म्हणजे हे जे लिंब आहेत हे साधारण मोठ्याच आकाराचे आहेत, कारण याला रस भरपूर असतो आणि चवीलाही छान असतात. आणि ही जी लिंब याची साल बघा तुम्हाला दिसते आहे, पातळ साल आहे. अशा पातळ सालीची लिंब घ्यायची, म्हणजे त्याला कडसरपणा कमी असतो. आणि असं एखादं टोकदार काहीतरी घ्यायचं, चमच्याचं मागचं टोक किंवा अशी आपली किचनमधली कात्री, त्याने ह्या बिया काढून घ्यायच्या. ह्या बिया यासाठी काढायच्या की दाताखाली आल्या तर कडसर लागतं आपल्याला. आणि मग आपण मिरच्यांचे तुकडे, त्यानंतर आवळ्यांच्या फोडी, लिंबांच्या फोडी हे सगळं आता एका भांड्यामध्ये काढून घेणार आहोत. हे साधारण भांडं असं काचेचं किंवा सिरॅमिकचं घ्यायचं, म्हणजे काय होतं की लोणचं टिकण्यासाठी मदत होते, थंडही राहतं ते. आणि दुसरं म्हणजे की कळकत नाही. साधारण हे दोन्ही भांडे नसतील आपल्याकडे तर स्टीलचं पण घेऊ शकतो, पण आंबट पदार्थाला साधारण सिरॅमिक किंवा काचेचंच घ्यावं. आपल्याला वर्षभराची एखादी गोष्ट करायची असते तर ती वाया जायला नको म्हणून. आता हे सगळं आपण एकजीव करून घेऊया. जेव्हा आपण लोणच्याचा मसाला यावर घालू तेव्हा मग प्रत्येक फोडीला एकजीव होण्यासाठी त्याची मदत होईल. आता हे सगळं एक प्रमाणात असं छान कालवून घेतल्यानंतर आपल्याला मसाला तयार करायला घ्यायचा आहे. यासाठी मी गॅसवर कढई तापत ठेवली आहे आणि त्या कढईमध्ये साधारण 2 टेबलस्पून मी मोहरीचं तेल घालते आहे. सरसोचं तेल पण म्हणतात त्याला. तर 2 टेबलस्पून हे तेल मंद आचेवर किंवा मध्यम आचेवर गॅसच्या तापत ठेवायचं आणि धूर सुटेपर्यंत थोडंसं तापवत राहायचं. धूर सुटेपर्यंत तापवायचं याचा अर्थ असा नाही की आपण खूप हाय फ्लेमवरती त्याला मोठ्या आचेवर तापवू. मध्यम, जळायला नको, त्याचे गुणधर्म जायला नकोत, परंतु याचा जो उग्र वास असतो आणि हा जो रंग आहे, हा जो बदललेला रंग तुम्हाला त्या व्यवस्थित धूर सुटल्यानंतरच बदललेला दिसतो. आता मी तोपर्यंत काय केलं, ते तेल गार व्हायला ठेवलं. तोपर्यंत थोड्याशा तेलामध्ये पाव चमचा मेथी खरपूस रंगावर तळून घेतली. ही खरपूस रंगावर तळलेली मेथीची आपल्याला पुढे पूड करायची आहे. त्यासाठी मी एका वाटीमध्ये हे मेथी काढून घेते आहे आणि याच तेलामध्ये मला आता थोडी मोहरीची डाळ घालायची आहे. ही मोहरीची डाळ पिवळसर रंगाची छान या तेलामध्ये परतवून घ्यायची, म्हणजे याचा ओलसरपणा जो मॉइश्चर असतं ते निघून जातं आणि लोणचं टिकण्यासाठी याची खूप मदत होते आपल्याला. तर हे पण बाजूला ठेवूया. आता बघा हे थोडं साधारण गार झालेलं आहे. मग एका प्लेटमध्ये आपण काय करूया, बाकीचा मसाला काढणार आहे. त्यासोबत आधी मेथी जी आहे ही अशी बारीक करून घेऊया. खलबत्त्यात थोडीशी खरपूस भाजल्यामुळे पटकन बारीक होते. कुटायची पण आणि थोडीशी भरडल्यासारखी अशी जात्यावर जसं करतो गोल गोल फिरवतो तशी सुद्धा करून घ्यायची, म्हणजे मी भरडल्या जाते आपल्याला. बघा अशी दिसते ही. अशी छान करून घ्यायची आणि त्यानंतर एका प्लेटमध्ये काढूया मग अशी म्हटल्याप्रमाणे. आणि यात मोहरीची डाळ, 1 चमचा साधारणतः टीस्पून बडीशेप, हे सगळं एकत्र करूया. आणि हे मध्यम गार झालेलं जे तेल आहे यात पाव चमचा काळी मिरी, पाव चमचापेक्षा थोडं कमी हिंग घेतला आहे. आणि आता यामध्ये आपण पाव चमचा हळद घालून घेऊया. हिंग थोडासा कमीच घातला आहे, कारण हे आपलं थोडंसं आवळा लिंबाचं लोणचं आहे, याला हिंग थोडासा कमी लागतो. आता हे मी पाव चमचा काश्मीरी लाल तिखट घेतला आहे. तुम्हाला घालायचं नसेल तिखट तर तुम्ही स्किप पण करू शकता, नाही घातलं तरी चालतं. हे मला थोडासा रंग हवा होता म्हणून मी घातला आहे आणि मला तिखटपणा नको होता कारण मिरची घातली आहे.
म्हणजे कसं थोडंसं तिखट कमी असलं तर आपण पटकन केव्हाही खाऊ शकतो. आता हा जो मसाला आहे हा मी सगळा या तेलामध्ये घालून घेते आणि पहा सगळं हलवून एकजीव केलं तर सगळं साहित्य असं छान दिसतं आहे. रंग देखील खूप सुंदर आलेला आहे. हे असं लोणच्याचा मसाला असं काही दिसलं की खायची इच्छा होते. आता यात मी साधारणतः 1 टीस्पून गुळाची पावडर घातली आहे, कारण हे आंबट आहे ना, लिंबाच्या फोडी आंबट, त्यानंतर आवळा तुरट असतो, तर हे थोडंसं गोडसर चव छान लागते. अगदी गोड होत नाही पण थोडंसं छान लागतं. आता मी इथे तुम्हाला व्हिडिओ दिसत आहे त्याप्रमाणे 3 टीस्पून हे घालते आहे, मीठ घालते आहे. हे मीठ घातल्यानंतर याला आपल्याला चांगलं हलवून घ्यायचं आहे. मीठ थोडंसं लोणच्याला जास्तच लागतं, कारण ते लोणचं टिकण्यासाठी मिठाचा खूप जास्त वापर होतो. जसं तेल असतं तसंच हे मिठाचा सुद्धा वापर. आपण इथे खूप तेल घातलेलं नाही आहे आणि मीठसुद्धा खूप जास्त नाही आहे, प्रमाणात जेवढं हवं तेवढंच आहे. आता मी यामध्ये 1 लिंबू घालून घेते, लिंबाचा रस. लिंबाचा रस घातल्यानंतर याला जर आपल्याला एकदम असं केल्या खायला इच्छा होते ना, तर तेव्हा आंबटसर अशी छान चव येते. कारण लोणचं मुरण्याच्या आधी थोडंसं ना मग एकदम ते आवळा तुरट असल्यामुळे इच्छा नाही होत खाण्याची, तर मग हे पटकन असं चवदार लागतं आणि याचा खारसुद्धा थोडासा पातळ व्हायला मदत होते. कारण मीठ घातलं आहे आपण यात, तर लिंबाचा रस घातला की छान खार जो लोणच्याचा आहे तो असा छान पातळ होतो आणि मग ते लोणचं पटकन आपल्याला केल्या ताजं देखील खाता येतं. आता मी हे सगळं पुन्हा एकजीव करते आहे आणि एकसारखं सगळीकडे लावून घेते आहे. आता हा लोणच्याचा खार आपल्याला केलेल्या फोडींवरती टाकून घ्यायचा आहे. हा साधारण लोणच्याच्या या सगळ्या क्वांटिटीपेक्षा कमीच आहे. कारण काय आहे की आजकाल मीठ कमी खायचं म्हणून आपण लोणचीच खात नाही. पण असं नको ना, आपल्याला माहिती आहे की आयुर्वेदिक गुणधर्म लोणच्याचे सुद्धा आहेत. तर मग आपण लोणचं पोटात गेलं पाहिजे, आवळा गेला, त्यानंतर लिंबू गेलं आणि मिरचीसुद्धा. तर मग त्यासाठी थोडंसं खार कमीच करायचा, अगदी फोडीला लागेल एवढा, म्हणजे आपण ते नेहमी दररोज खाल्लं तरी काही हरकत नाही. बघा हे साधारण असं तुम्हाला दिसतं आहे की मी थोडासाच खार केला आहे आणि तो लोणच्यावर घातला आहे. आता बघा हलवून घेतल्यानंतर सगळ्या फोडींना खार लागला आहे, पण अशी खूप खाराने भरलेली अशी फोड नाही आहे. मग आपल्याला काय होतं की मग मीठ पण म्हणजे लवण रस जो आहे तो खूप जास्त काही पोटामध्ये जात नाही आणि लोणचंही भरपूर खाता येतं. असं हे सगळं असं हलवून घ्यायचं आणि झाकून ठेवायचं आणि रात्री मग पुन्हा एखादं कापड वगैरे झाकून ठेवायचं किंवा मोठी परात वगैरे यावर, की काही कीटक वगैरे असं काही याच्यामध्ये जायला नको. आता दुसऱ्या दिवशी सकाळी पहा हे असं साधारण बघा यामध्ये असं छान खार सुटला आहे, थोडंसं पातळ पण झालेलं आहे. असं हे काय करायचं 3 ते 4 दिवस रोज सकाळ संध्याकाळ असं छान हलवून घेत राहायचं, म्हणजे तो खार पण सुटतो, लोणचं टिकायलाही मदत होते, कारण सगळ्या फोडींना वारंवार ते लागत राहतं. आता हे 3-4 दिवसानंतर ही काचेची बरणी घेतली आहे मी, यात 1 चमचा मीठ घेतलं आहे. हे मीठ सगळ्या बरणीला सगळीकडनं आतमधून असं लावून घ्यायचं, काठांना पण लावून घ्यायचं बाहेरून आतून, म्हणजे काय की लोणचं टिकतं, बुरशी येत नाही. आता हे मीठ जे आहे हे काढून ठेवलेलं मीठ आपल्याला कुठली भाजी वगैरे धुण्यासाठी कामी येऊन जातं. आता हे रसरशीत झालेलं हे लोणचं आपण एका छान बरणीमध्ये काढून घेऊया, म्हणजे आपल्याला वापरासाठी तयार आहे. आता ही बरणी जी तयार झालेली राहील, ही बरणी तुम्ही फ्रीजमध्ये पण ठेवू शकता. तुमच्या इथे गरमी खूप होत असेल तर हिवाळा गेल्यानंतर तुम्ही फ्रीजमध्ये ठेवून द्या आणि फोड नरम पडत नाही, फोड छान आवळ्याची करकरीतच राहते. आता हे सगळं हे केल्यानंतर यात मी चिमूटभर मीठ भुरभरून घेते आहे, म्हणजे काय होतं की वरून बुरशी वगैरे येत नाही, मिठाने त्याचं संरक्षण होतं. आता बघा किती छान दिसतं आहे रसरशीत लोणचं, आयुर्वेदिक गुणधर्माने युक्त असं हे लोणचं तुम्ही नक्की करून पहा आणि मला सांगा कसं झालं ते. आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि जरूर पानात रोज हे लोणचं घेत जा. लिंबू, आवळा, हिरवी मिरची, अप्रतिम चवीचं हे लोणचं तुम्ही नक्की करून पहा आणि मला नक्की सांगा. धन्यवाद.